मजनू मजनू झोपला। मस्त छान अशी आपली हादग्याची शेंग माझी मोडून झालेली आहे। पाहू शकता कशी झाली, किती छान वाटती गवारी सारखी। आणि हे ज्या मोठ्या शेंगा आहे त्याची मी वेगळी भाजी बनवणार, ही मी मिठाची बनवणार आहे। पाहू शकता ही जी हादग्याची शेंग आहे किती कवळी आहे आणि ही मी छान धुवून घेतली आहे। आणि त्याच्यासाठी कढीपत्ता छोट्याशा कढईमध्ये तेल टाकलंय गरम होण्यासाठी। आता आपण थोडंसं जिरी मोहरी टाकूया फोडणीसाठी। हे पहा, जिरी मोहरी फोडणीला टाकून घेऊया। थोडासा कढीपत्ता टाकते आणि आता त्याच्यामध्ये ही शेंग टाकून घ्यायची आपल्याला। आता मी हलवून घेते छान अशी। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल टाकायचं नाही, ही तेलावरतीच करायची आहे आपल्याला। ही शेंग खारी शेंग करायची, म्हणजे जशी की आपण खारी गवार करतो तसेच। हे पहा, आणि तेलावरती शिजते। थोडीशी हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ। हलकीशी खारी शेंग बनवायची, म्हणजे हलकीशी खारट लागली पाहिजे, जास्त पण नाही। खूप छान लागते ही। आपण ही अशा पद्धतीच्या भाज्या बनवतो, खारी गवार, खारी डिंगरी, तशीच ही खारी हादग्याची शेंग। कारण ही शेंग खूप कवळी आहे त्यामुळं। हे पहा, खूप कवळी असल्यामुळं अशी आता बनवायची आणि थोडीशी झाकून ठेवायची आपल्याला बारीक गॅसवरती। आणि ह्याच्यात पाणी बिनी बिलकुल टाकायचं नाही, मिठाचं जे पाणी सुटतं आणि तेलाचं ह्याच्यावरच बनवायची आपल्याला। अगदी 2 मिनिटात तयार होते। प्लीज सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा। हे पहा, आता आपण पाहूया, एक 5 मिनिटं झालेले आहेत, कशी छान अशी शेंग झालेली आहे। मस्त अशी शेंग शिजली तेलावरतीच। हळद, तेल आणि थोडासा मी किंचित शेंगदाण्याचा कूट टाकला याच्यामध्ये, कारण की थोडीशी वाढण्यासाठी, कारण ही खूप कमी आहे त्यामुळे। पण शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तरी पण खारी नुसती छान होते खारी शेंग। खूप छान लागणारी ही आयुर्वेदिक अशी हादग्याच्या शेंगाची खारी शेंग पाहू शकता किती छान झाली आहे।